नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहताय आवाज इंडिया मराठी. मुंबईत पार्किंगच्या नावाखाली वाहनधारकांची होणारी लूट हा एक गंभीर प्रश्न बनलाय. आवाज इंडिया टीव्हीने हा मुद्दा सातत्याने लावून धरल्यानंतर प्रशासनाला जाग आली असून आता कारवाईला सुरुवात झाली आहे. कंत्राटदार वाहन चालकांकडून निश्चित दरापेक्षा जादा पैसे उकळत आहेत. वाहन चालकांना अनेकदा या रकमेची पावतीही दिली जात नाही. त्यामुळे लाखो रुपयांचा महसूल थेट कंत्राटदाराच्या खिशात जात असल्याचा गंभीर आरोप होतोय. काही ठेकेदारांचे करार संपल्यानंतरही पार्किंग व्यवसाय सुरू ठेवण्यात आल्याची माहिती आरटीआय मधून पुढे आली आहे. तर दरवाढीबाबत प्रश्न विचारणाऱ्या वाहनधारकांना दमदाटी, अरेरावी आणि दादागिरीला सामोरं जावं लागत असून बिल्डर आणि कंत्राटदार संगतमताने सोसायटीतील सामायिक पार्किंग जागांची बेकायदेशीर विक्री करत असल्याचाही आरोप नागरिकांकडून करण्यात आलाय. या संदर्भात बातचीत केली आहे आमचे रिपोर्टर किरण जाधव यांनी. पाहूयात. मुंबईत सध्या बेकायदेशीर पार्किंगची मोहीम आवाज इंडियाने सुरू केलेली आहे. माझ्यासोबत बोरिवलीचे स्थायी समिती अध्यक्षा संध्या दोशी आहेत. संध्या मॅम, आम्ही एक बातमी केलेली सुत्राळे मार्गावर, तिथे एक कॉन्ट्रॅक्टरला पार्किंगची परमिशन दिली आहे, पण त्याचे ॲग्रीमेंटही संपलेलं आहे, तरी तिथे ते पार्किंगचे ते लोक चालवत आहे. मला याबाबत एवढंच सांगायचं आहे, मुंबई महानगरपालिकेने जे जागा ज्या कॉन्ट्रॅक्टरला दिलेल्या आहेत पार्किंगसाठी, त्या पार्किंगचे नियमावली त्यांना आखून दिलेली आहे. त्या नियमावलींचं जे कॉन्ट्रॅक्ट ज्यांना मिळालेलं आहे त्यांनी जर का उल्लंघन केलं असेल तर त्यांना त्या लोकांनी बाद केलं पाहिजे. त्यांचं लीज ॲग्रीमेंट काही केलं असेल कित्येक तरी वर्षाचं, ते त्यांनी कॅन्सल केलं पाहिजे असं मला वाटतं. कारण आता बघितलं असता की काही एक्झाम्पल्स बोरिवली इश्चे आहेत की नो पार्किंगचा बोर्ड आहे तरीसुद्धा तिकडे गाड्या पार्किंग करतात आणि अनधिकृतपणे त्या ठिकाणी पार्किंग झाल्यावर सुद्धा ज्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे ती लोक पैसे घेताना दिसतात आणि विदाऊट पावती त्या लोकांना दिली जाते. म्हणजे एक सेटिंग म्हणलं जाईल त्या पद्धतीने ती लोक काम करत आहेत. ते काम बरोबर नाही आहे असं मला वाटतं. त्याच्याबद्दलचा आक्षेप हा मुंबई महानगरपालिकेने त्याच्यावर घेतला पाहिजे असं मला वाटतं. मॅम, दुसरी गोष्ट आहे की सध्या आपण पाहतो की सगळीकडे डिजिटल मशीनचा उपयोग केला जातो, पण काही ठिकाणी आजही पावती वापरली जाते. आणि दुसरी गोष्ट एक मार्किंगचं असतं की 4 व्हीलरसाठी एक वेगळे पार्किंग असतं, तेही कुठे दिसत नाही पार्किंग केलेली. ते ॲक्च्युली लँडमार्क म्हणतो आपण की बॉर्डर लाईन टाकून दिली जाते की ह्या ठिकाणी फक्त 4 व्हीलर पार्किंग होणार किंवा 2 व्हीलर पार्किंग होणार. त्याबद्दलची नियमावली बनवलेली आहे. ती नियमावली ही लोकं फॉलो करत नाही आहे, हेही आमच्या पण निदर्शनास आलेलं आहे. तर तात्काळ त्याच्यावर कार्यवाही व्हावी याबद्दलचा आक्षेप आम्हीसुद्धा महानगरपालिकेमध्ये घेतलेला आहे. मग त्या ठिकाणी मी असं सांगेन की बिल्डिंगमध्ये सुद्धा बघितलं असताना स्टेट पार्किंग जी असते ती पार्किंग वापरली जात नाही. त्याच्याबद्दलचं जेव्हा बजेटचं स्पीच होतं त्या स्पीचमध्ये सुद्धा मी तो मुद्दा मांडलेला आहे की अशा पद्धतीची पार्किंगचा वापर हे बिल्डिंगवाले सुद्धा करत नाही आणि नंतर त्या गाड्या सगळ्या रोडवर उभ्या झालेल्या दिसतात. आणि आता तुम्ही बघितलं सर की मुंबई महानगरपालिकेच्या नियमावलीमध्ये आपण जास्तीत जास्त रोड मोठे करण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून की लोकांना चालण्यासाठी फुटपाथ बनवल्यानंतर फुटपाथवरून त्याचा वापर केला जाईल. गाड्या पार्किंगचा वापरासाठी ह्या गाड्या पार्किंगसाठी रोड आपण बनवत नाही आहेत. ही नियमावली कुठेतरी लागू केली पाहिजे आणि ह्या लोकांना स्ट्रिक्ट काहीतरी ॲक्शन त्यांच्यावर घेतली पाहिजे असं मला वाटतं. बोरिवलीच्या स्थायी समिती अध्यक्षात सुधार समिती अध्यक्षात कशा प्रकारे वाटतं की तुम्ही कारवाई पुढे होईल? मी माझ्या ह्या मुद्द्यामध्ये ज्या वेळेला कॉर्पोरेशनचं बजेट होतं त्यावेळेला सुद्धा हा मुद्दा मांडलेला आहे आणि आता पुढे सुद्धा आपलं ज्या वेळेला ह्याच्याबद्दलची प्रभाग समितीमध्ये ज्या वेळेला होणार त्यावेळेला सुद्धा मुद्दा माझा लास्ट टायमाचा एक मुद्दा होता की रोडवरची पार्किंग जी आहे अनधिकृत पार्किंग ती तात्काळ बंद केली पाहिजे. पण मला असं वाटतं की आपल्याला मुद्दा माहीत असेलच की मुंबई महानगरपालिकेने RTO डिपार्टमेंटचं काहीतरी जबाबदाऱ्या हे आपल्यावर घेतलेल्या आहेत. आता माझ्या वॉर्डापासून मी सुरुवात करीन. जे अनधिकृत म्हणजे 2-3 महिन्यांपासून ज्या गाड्या मुळातच हटलेल्या नाही आहेत रोडवर त्याच्यावर ॲक्शन घेण्याची सुरुवात केलेली आहे. त्यांची टीमवर्क मुंबई महानगरपालिका टीमवर्कप्रमाणे त्या पद्धतीने काम करते. ज्या 2-3 महिन्यापासून किंवा दिसते आपल्याला की ह्या गाड्या उभ्या आहेत आणि कित्येक दिवसापासून उभ्या आहेत, ते तर चित्र आपल्याला दिसतं, धुळीने माखलेल्या असतील किंवा टायर कुठेतरी रुतलेले असतील, त्याच्यावर कार्यवाही करण्याचं काम चालू आहे. पण ज्या वेळेला हे मात्र मुंबई महानगरपालिकेच्या निदर्शनास आणून दिलं पाहिजे की त्यांनी हे प्लॉट ज्या ठिकाणी पार्किंगचे आपल्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर ज्यांना संस्थेला चालवायला दिलेलं आहे त्या संस्था काम बरोबर करते आहे की नाही त्यावर कार्यवाही केली पाहिजे असं मला वाटतं. होऊ शकतो की मॅडमनी आश्वासन दिलं आहे की येणाऱ्या काळात कडक कारवाई त्यांच्यावरती करण्यात येईल. कॅमेरामॅन दत्ता प्रसाद, किरण जाधव, आवाज इंडिया.